नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सरळ भरत्या असतात बघा, तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडींचे प्रश्न या ठिकाणी आपण माहितीसकट कव्हर करून घेणार आहोत. सर्व प्रश्न IMPS एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी घेतलेली आहे, जे येणाऱ्या भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे. आजचा आपला भाग असणार आहे 413वा. या भागामध्ये आपण 23 डिसेंबर 2025 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. प्रश्न सर्व IMPS आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. पहिला प्रश्न आहे, WTA म्हणजेच वुमेन्स टेनिस असोसिएशन. लक्षात ठेवायचं आहे, वुमेन्स टेनिस असोसिएशन प्लेयर ऑफ द इयर अवॉर्ड 2025 हा कोणी जिंकला आहे? ज्याचं उत्तर आहे पर्याय क, आर्याना सबालेंका. आर्याना सबालेंका ही बघा WTA प्लेयर ऑफ द इयर अवॉर्ड 2025ची विजेती ठरलेला आहे. काय आहे फुल फॉर्म WTAचा? तर वुमेन्स टेनिस असोसिएशन. वुमेन्स टेनिस असोसिएशन प्लेयर ऑफ द इयर अवॉर्ड 2025 हा आर्याना सबालेंका यांनी जिंकलेला आहे, सलग दुसऱ्यांदा. गेल्या वर्षी जो काही 2024चा पुरस्कार होता बघा, तर तो देखील आर्याना सबालेंका यांनाच प्राप्त झाला होता आणि यावर्षीचा देखील त्यांनाच प्राप्त झालेला आहे. दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे, 18वे ब्रिक्स शिखर संमेलन 2026 हे खालीलपैकी कोणत्या देशात होणार आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 18वे ब्रिक्स शिखर संमेलन 2026 हे आपल्या भारतामध्ये होणार आहे. कोणत्या देशात? तर आपल्या भारतामध्ये. 17वे जे होते बघा, तर ते 17वे ब्राझील या देशामध्ये पार पडले असून ब्राझीलने बघा अध्यक्षपद हे आपल्या भारताला हस्तांतरित केलेले आहे. लक्षात असू द्या. 2025चा अध्यक्ष देश कोणता होता ब्रिक्स शिखर संमेलनचा? तर ब्राझील होता. आता 2026ला भारत हा अध्यक्ष असणार आहे ब्रिक्सचा. लक्षात ठेवा, 1 जानेवारी 2026 पासून भारत हा ब्रिक्सचा अधिकृत अध्यक्ष देश असणार आहे. आता ब्रिक्सची स्थापना वगैरे विचारली जाते. तर ब्रिक्सची पहिली बैठक, ब्रिक्सचे पहिले संमेलन हे कोणत्या वर्षी पार पडले होते? तर 2009मध्ये बघा ब्रिक्सचे पहिले शिखर परिषद किंवा संमेलन हे पार पडले होते. कुठे? तर रशिया या ठिकाणी. कुठे? रशिया या ठिकाणी ब्रिक्सचं पहिलं शिखर परिषद किंवा शिखर संमेलन हे पार पडलं होतं. सध्या कितवं होणार आहे 2026मध्ये? तर 18वं होणार आहे, जे आपल्या भारतामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. सध्या ब्रिक्समध्ये एकूण सदस्य संख्या आपण पाहिली तर ती किती आहे? तर 11. ब्रिक्समध्ये एकूण सध्या 11 सदस्य देश आहेत. ही संघटना जर आपण पाहिली तर तिचं अगोदरचं नाव काय होतं? तर ब्रिक होतं बघा. ब्रिक जेव्हा स्थापना झाली तेव्हा ब्रिक होतं, परंतु 2010मध्ये दक्षिण आफ्रिका हा ब्रिकमध्ये समाविष्ट झाला आणि त्यानंतर ब्रिक्सचं ब्रिक्स असं नाव पडलं. काय? तर ब्रिक्सचं ब्रिक्स असं नाव पडलं. केव्हा? तर 2010मध्ये दक्षिण आफ्रिका या ब्रिकमध्ये सामील झाला आणि त्यानंतर ब्रिक्स असं त्याचं नाव पडलेलं आहे. तिसरा प्रश्न आहे, अविया इंद्रा 2025 हवाई युद्ध सराव कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आला? याचं उत्तर आहे पर्याय ड, भारत आणि रशिया. भारत आणि रशिया या दोन देशांदरम्यान अविया इंद्रा हवाई सराव 2025 हा नुकतंच आयोजित करण्यात आलेला आहे. आयोजन कोणत्या ठिकाणी आहे? तर आपल्या भारतामध्ये. भारतीय हवाई दल भारत या ठिकाणी अविया इंद्रा हवाई युद्ध सराव 2025 याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. यामध्ये सुखोई 30 MKI, तेजस, त्यानंतर IL-78, MI-17 हे महत्त्वाचे विमाने बघा यामध्ये सहभागी असणार आहेत. या अविया इंद्रा हवाई सरावाचं आयोजन हे प्रथम कोणत्या वर्षी झालं होतं? तर 2014 साली. म्हणजेच याची सुरुवात ही 2014 साली झालेली आहे. हा जो काही युद्ध सराव आहे तर तो द्विवार्षिक युद्ध सराव आहे. कोणता वार्षिक? तर द्विवार्षिक युद्ध सराव आहे. चौथा प्रश्न आहे, नासाचे नवीन अध्यक्ष खालीलपैकी कोण बनले आहेत? यासाठी एक प्रश्न तुमच्यासाठी. नासाचा फुल फॉर्म सांगायचा आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. तर नासाचे नवीन अध्यक्ष बनल्यात पर्याय अ, जेरेड
आयझॅकमन. जेरेड आयझॅकमन हे आता नासाचे नवीन अध्यक्ष असणार आहेत. नेमणूक कोणी केली तर अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बघा नासाच्या अध्यक्षपदी जेरेड आयझॅकमन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कितवे प्रशासक असणार आहेत तर ते बघा 15वे. कितवे? 15वे प्रशासक असणार आहेत. शपथ केव्हा घेतली होती तर 18 डिसेंबर 2025 रोजी नासाच्या अध्यक्षपदाची शपथ ही जेरेड आयझॅकमन यांनी घेतली होती. लक्षात असू द्या. जेरेड आयझॅकमन हे शिफ्ट 4 पेमेंट्स कंपनीचे संस्थापक व CEO आहेत. कशाचे तर शिफ्ट 4 या कंपनीचे संस्थापक आणि CEO आहेत जेरेड आयझॅकमन, जे नुकतंच नासाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले आहेत. अनुभव जर आपण पाहिला तर स्पेस एक्स सोबत 2 खाजगी मिशन कमांड्स त्यांनी केलेले आहेत. आता नासा तर नासाची स्थापना झाली होती 29 जुलै 1968 मध्ये. किंवा 29 जुलै 1968 मध्ये नासाची स्थापना झाली होती. वॉशिंग्टन DC या ठिकाणी नासाचं मुख्यालय आहे. जर आपण पाहिलं तर जगातील सर्वात मोठी अंतराळ संस्था कोणती आहे तर ती आहे बघा नासा. नासा ही जगातील सर्वात मोठी अंतराळ संस्था आहे. पुढचा आहे 5वा प्रश्न. भारतात पहिले वन विद्यापीठ हे कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे तर भारतात पहिले वन विद्यापीठ हे पर्याय क उत्तर प्रदेश, गोरखपूर उत्तर प्रदेश या ठिकाणी भारतात पहिले वन विद्यापीठ हे स्थापन करण्यात येत आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. देशातील पहिले योग आणि आयुर्वेद केंद्रित क्लस्टर सेंटर विद्यापीठ कोणते बनले किंवा कोणते ठरले आहे तर पर्याय ड पतंजली विद्यापीठ हे देशातील पहिले योग आणि आयुर्वेद केंद्रित क्लस्टर सेंटर विद्यापीठ बनलेले आहे. 7वा प्रश्न आहे. MPSCचे नवीन सचिव कोण बनले आहेत तर MPSCचे नवीन सचिव बनले आहेत पर्याय ब महेंद्र हळपारकर. महेंद्र हळपारकर हे बघा MPSCचे नवीन सचिव बनलेले आहेत. एक प्रश्न तुमच्यासाठी. MPSCचे अध्यक्ष कोण आहेत? भरपूर आपण कव्हर केलेले आहेत. तर MPSCचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न 8वा आणि शेवटचा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने प्लॅटफॉर्म आधारित गिग कामगार कायदा हा नुकताच लागू केलेला आहे तर झारखंड राज्य सरकारने. कोणी? झारखंड राज्य सरकारने प्लॅटफॉर्म आधारित गिग कामगार कायदा हा लागू केलेला आहे. झारखंडचे मुख्यमंत्री कोण आहेत? हेमंत सोरेन हे झारखंडचे मुख्यमंत्री आहेत. झारखंडची राजधानी काय आहे तर रांची ही झारखंडची राजधानी आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालवणीचे प्रश्न आपण माहिती सगळं कव्हर करून घेतले आहेत. आता घेऊया रिव्हिजन प्रश्न आणि उत्तर. पहिला प्रश्न होता वुमेन्स टेनिस असोसिएशन म्हणजेच WTA प्लेअर ऑफ द इयर अवॉर्ड 2025 हा कोणी जिंकला आहे? पर्याय क आर्यना सबालेंका यांनी तो जिंकलेला आहे. दुसरा प्रश्न आहे 18वे ब्रिक्स शिखर संमेलन 2026 खालीलपैकी कोणत्या देशात होणार आहे तर ते आपल्या भारतात होणार असून 17वे ब्राझील या देशामध्ये पार पडले होते. पुढचा तिसरा प्रश्न आहे अविया इंद्रा 2025 हवाई सराव कोणत्या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात आला तर पर्याय ड भारत आणि रशिया या 2 देशांदरम्यान अविया इंद्रा हवाई सराव 2025 हा आयोजित करण्यात आला. चौथा प्रश्न आहे नासाचे नवीन अध्यक्ष खालीलपैकी कोण बनले आहेत तर नासाचे नवीन अध्यक्ष खालीलपैकी बघा पर्याय अ जेरेड आयझॅकमन हे नासाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. 5वा प्रश्न आहे भारतात पहिले वन विद्यापीठ हे कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे तर भारतात पहिले वन विद्यापीठ हे गोरखपूर उत्तर प्रदेश या ठिकाणी बघा स्थापन करण्यात येत आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. 6वा प्रश्न आहे देशातील पहिले योग आणि आयुर्वेद केंद्रित क्लस्टर सेंटर विद्यापीठ हे कोणते बनले आहे तर पर्याय ड पतंजली विद्यापीठ हे देशातील पहिले योग आणि आयुर्वेदिक केंद्रित क्लस्टर सेंटर विद्यापीठ बनलेले आहे. 7वा प्रश्न आहे MPSCचे नवीन सचिव खालीलपैकी कोण बनले आहेत तर महेंद्र हळपारकर हे बघा MPSCचे नवीन सचिव बनलेले आहेत. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने प्लॅटफॉर्म आधारित गिग कामगार कायदा हा नुकताच लागू केलेला आहे तर झारखंड राज्य सरकारने
प्लॅटफॉर्म आधारित गिग कामगार कायदा हा नुकतंच लागू केलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडींचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सकट करून घेतले, जे येणाऱ्या भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.